रात्रीचं जेवण वगैरे झालंय. आता किती थंडी असली तरी पण ते राडा किचन वाट्यावर ठेवून जमत नाही ना. म्हटलं चला 2-3 ताट आहे तेवढे घासून घ्यावा. गार तर खूप लागतंय, पण हिंगड्याकडे भांडे घासले आणि धुवून ठेवते. कारण सकाळी लवकर उठल्यावर डबा बनवायला मग खूप कंटाळा येतो ते राडा बघून. आणि संध्याकाळी असं की सकाळी थंडी तर खूपच आहे. अहमदनगरला तर इतकी थंडी आहे, बाप रे बाप, खूप थंडी आहे. पण थंडी धरून जमणार नाही, कारण काम तर हे करावंच लागतं. पाण्याशी संबंधी बायकांचं काम हे असतंच, त्याच्यामुळे ते करावंच लागतं. भांडे हो, धुणं हो. तर इथं झालेले आहे माझे भांडे. किचन वाट्टा असं मस्त कपडा मारून घेते, पुसून बिसून घेते. गॅस काय एवढा खराब नाही झालेला. आवरलंय काम. आता बघते घड्याळीत किती वाजले आणि घेते गोधडी खालीवर, मस्त झोपते बाबा गरमीला. कारण खूप आता हात बी थंड पडलेत, गार पडलेत. काय तर बघा, आवरलंय मस्त किचन. आता चालले झोपायला. लाईट करते बंद. तर म्हणजे पप्पा झोपले तिथं. चला मी पण पडते आता. बघा किती वाजले घड्याळीमध्ये. मला असं वाटतं 9 साडेनऊ वाजले असन. कारण तसं म्हणजे लवकर आवरलं होतं मी आज, तसं काय एवढं टाईम नाही झालेला, पण तरीसुद्धा 9 वाजले असन माझ्या मते. तर हे बघा बरोबर 9 वाजलेत. तर आवरते, करते लाईट बंद, टी व्ही बंद करते. कोमलचे पप्पा झोपले, टी व्ही चालूच आहे. तर करते बंद आणि झोपते. गुड नाईट, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.